आज जगात एक असं युद्ध सुरू आहे ज्यात ना बॉम्ब आहेत, ना मिसाईल्स, ना सैनिक, पण तरीही संपूर्ण जग हादरत आहे. हे युद्ध आहे पैशाचं, अर्थव्यवस्थेचं आणि भविष्यात जगावर कोण राज्य करणार याचं. आणि या युद्धात चीन एक अशी चाल खेळतोय ज्यामुळे अमेरिका देखील अस्वस्थ झाली आहे. कारण चीन शांतपणे कोणालाही न सांगता जगभरातून सोने खरेदी करत आहे. एवढं सोनं की आज संपूर्ण जगाला प्रश्न पडला आहे, चीन नक्की कशाची तयारी करतोय. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना सांगतात सोनं कमी खरेदी करा, कारण त्यामुळे देशाचा डॉलर बाहेर जातो, अर्थव्यवस्थेवर ताण येतो, परकीय चलनसाठा कमी होतो. पण दुसरीकडे चीन मात्र अगदी उलट दिशेने चाललाय. चीनची केंद्रीय बँक दर महिन्याला हजारो कोटींचं सोनं विकत घेते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव इतिहासात सर्वाधिक असतानाही चीन खरेदी थांबवत नाहीये का? चीनला नेमकं काय माहिती आहे जे बाकी जगाला अजून समजलेलं नाही? डॉलर कोसळणार आहे का? जगात नवीन आर्थिक व्यवस्था येणार आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, भारतासाठी हे धोक्याची घंटा आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चीनच्या गोल्ड पॉलिसीची संपूर्ण रहस्य उघडणार आहोत. चीनची ही रणनीती कधी सुरू झाली? अमेरिकेला याची भीती वाटते का? ब्रिक्स देशात याचा काय रोल आहे? आणि भविष्यात जर डॉलरचं साम्राज्य संपलं तर जगात काय भूकंप होऊ शकतो? हे सगळं आपण तपशीलवार समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कदाचित पुढच्या 20 वर्षात जगाचं भविष्य ठरवेल. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सन 1944, दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला होता. जग उद्ध्वस्त झालं होतं. अनेक देश आर्थिकदृष्ट्या कोलमडले होते. त्यावेळी अमेरिकेने एक ऐतिहासिक चाल खेळली. ब्रेटन वुड्स अग्रीमेंट या करारानुसार अमेरिकी डॉलरला जगाचं मुख्य चलन बनवलं गेलं, कारण त्या काळात अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक सोनं होतं. अमेरिका म्हणाली, आमच्या प्रत्येक डॉलर सोन्याने समर्थित असेल. म्हणजे जगभरातील देश डॉलरवर विश्वास ठेवू लागले. हळूहळू संपूर्ण जग डॉलरवर अवलंबून झालं. तेल विकत घ्यायचं असेल डॉलर, आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर डॉलर, कर्ज घ्यायचं असेल तर डॉलर. म्हणजे अमेरिका फक्त एक देश राहिला नाही, तर ती जगाच्या आर्थिक सिस्टीमची मालक बनली. पण 1971 मध्ये अमेरिकेने अचानक डॉलरचं सोन्याशी असलेलं नातं तोडलं. म्हणजे डॉलर मागे सोनं राहिलंच नाही, तरीही जग डॉलर वापरत राहिलं, कारण अमेरिकेची ताकद प्रचंड होती. सैन्य, तंत्रज्ञान, बँकिंग सिस्टीम, तेल व्यापार, सगळ्यावर अमेरिकेचा प्रभाव होता. पण इथे चीन शांतपणे सगळं पाहत होता. 1990 नंतर चीन वेगाने वाढायला लागला. जगातील सर्वात मोठा उत्पादन करणारा देश बनला. अमेरिकन कंपन्यांनी आपले कारखाने चीनमध्ये नेले. चीनकडे डॉलरचा प्रचंड साठा जमा होऊ लागला आणि काही वर्षात चीनकडे जगातील सर्वात मोठी विदेशी चलनसाठा तयार झाला. पण मग एक घटना घडली ज्यामुळे चीनचा विचार पूर्ण बदलला. 2008ची आर्थिक मंदी. अमेरिकेच्या बँकिंग सिस्टीममुळे संपूर्ण जग हादरलं. लाखो लोक बेरोजगार झाले, बाजार कोसळले आणि चीनला पहिल्यांदा जाणवलं जग पूर्णपणे डॉलरवर अवलंबून असणं खूप धोकादायक आहे. त्यानंतर चीनने शांतपणे एक मिशन सुरू केलं, डिडॉलरायझेशन, म्हणजे डॉलरवरील अवलंबित कमी करणं. सुरुवातीला कुणालाच याची जाणीव झाली नाही, पण चीनने अमेरिकन बॉन्ड्स कमी करायला सुरुवात केली, युआन मजबूत करण्यावर भर दिला आणि सर्वात महत्त्वाचं सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली. कारण चीनला एक गोष्ट चांगली समजत होती, डॉलर हे फक्त कागद आहे, पण सोनं म्हणजे खरी ताकद. जगात कुठलाही देश तुमचं सोनं डिलीट करू शकत नाही. कुठलीही सरकार सोनं बंद करू शकत नाही. इंटरनेट बंद झाला, बँका बंद पडल्या, युद्ध झालं, तरी सोन्याची किंमत टिकून राहते. आणि मग आली ती घटना ज्यामुळे चीनचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी आक्रमक झाला. रशिया युक्रेन युद्ध. जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा अमेरिका आणि युरोपने रशियावर प्रचंड आर्थिक निर्बंध लावले. रशियाचे अब्जावधी डॉलरचे विदेशी साठे गोठवले गेले. रशियन बँका स्विफ्ट सिस्टमधून बाहेर काढल्या गेल्या. हे पाहून चीन हादरला, कारण चीनने एक गोष्ट ओळखली, आज रशिया आहे, उद्या आपण असू शकतो. जर उद्या अमेरिका चीनवर निर्बंध लावले तर चीनचे डॉलर साठे देखील गोठवले जाऊ शकतात. मग चीनकडे पर्याय काय? उत्तर एकच होतं, सोनं. त्यामुळे चीनने प्रचंड प्रमाणात गोल्ड खरेदी सुरू केली. पीपल्स बँक ऑफ चायना सलग अनेक महिन्यांपासून सोने खरेदी करत आहे. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीन अधिकृत आकडे जाहीर करतो त्यापेक्षा जास्त सोने खरेदी करत असल्याचा संशय अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. कारण चीनच्या सरकारची कार्यपद्धती खूप गुप्त असते.
अनेकदा चीन सरकारी कंपन्यांमार्फत, बँकांमार्फत किंवा अप्रत्यक्ष मार्गाने सोनं विकत घेतो. आज चीनकडे जगातील सर्वात मोठ्या गोल्ड रिझर्व्हपैकी एक रिझर्व्ह आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या मते चीनकडे घोषित आकड्यांपेक्षा खूप जास्त सोनं असू शकतं. पण प्रश्न असा आहे, चीनला एवढं सोनं करून काय करायचं आहे? याचं उत्तर आहे भविष्य. चीनला भविष्यात युआनला जागतिक चलन बनवायचं आहे. आज जगातील बहुतेक व्यापार डॉलरमध्ये होतो, त्यामुळे अमेरिका हवं तेव्हा निर्बंध लावू शकते, आर्थिक दबाव टाकू शकते. पण जर चीन युआनला मजबूत बनवू शकला तर डॉलरचं वर्चस्व कमी होऊ शकतं. आणि इथे सोनं खूप महत्त्वाचं ठरतं, कारण जर एखाद्या चलनामागे मोठा गोल्ड रिझर्व्ह असेल तर जगाचा त्या चलनावर विश्वास वाढतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ असा अंदाज व्यक्त करतात की भविष्यात चीन गोल्ड बॅक्ड युआन आणू शकतो. कल्पना करा, जर चीन म्हणाला आमचा युआन सोन्याच्या समर्थित आहे, तर काय होईल? अनेक देश डॉलरऐवजी युआन वापरायला सुरुवात करू शकतात, विशेषतः ब्रिक्स देश. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि आता त्यात अनेक नवीन देश जोडले गेले आहेत. हे देश आता डॉलरला पर्याय शोधत आहेत. रशिया आधीच डॉलरपासून दूर जात आहे. चीन युआनला पुढे ढकलतोय. काही देश आपापसात स्थानिक चलनात व्यापार करत आहेत. जर ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे नवीन आर्थिक व्यापार तयार केली तर जगात सर्वात मोठा आर्थिक भूकंप होऊ शकतो. आणि याच कारणामुळे अमेरिका चीनच्या गोल्ड स्ट्रॅटर्जीकडे खूप गंभीरतेने पाहते. कारण अमेरिकेची ताकद फक्त सैन्य नाही तर डॉलर आहे. अमेरिका जगभर नोटा छापू शकते, कारण जग डॉलर वापरतं. पण जर जगाने डॉलर वापरणं कमी केलं तर अमेरिकेचं आर्थिक साम्राज्य हादरू शकतं. म्हणूनच चीनचं सोनं खरेदी करणं ही साधी गुंतवणूक नाही, तर एक आर्थिक युद्धाची तयारी मानली जात आहे. पण या सगळ्यात भारत कुठे उभा आहे? भारताची परिस्थिती चीनपेक्षा वेगळी आहे. भारत जगातील सर्वात मोठा सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतीय लोक सोनं फक्त गुंतवणूक म्हणून नाही, तर संस्कृती, परंपरा आणि सुरक्षितता म्हणून पाहतात. लग्न, सण, गुंतवणूक प्रत्येक गोष्टीत सोनं महत्त्वाचं आहे. पण समस्या अशी आहे की भारताकडे स्वतःचं पुरेसं सोनं उत्पादन नाही. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात सोनं आयात करावं लागतं आणि सोनं आयात करण्यासाठी डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे भारताचा करंट अकाउंट डिफिसिट वाढतो, म्हणजे देशातून डॉलर बाहेर जातो. आणि म्हणूनच भारत सरकार अनेकदा लोकांना सोनं कमी खरेदी करण्याचं आवाहन करतं. पण चीनची परिस्थिती वेगळी आहे. चीनकडे प्रचंड विदेशी चलनसाठा आहे, उत्पादन क्षमता आहे, निर्यात मोठी आहे. त्यामुळे चीन सरकार पातळीवर सोनं जमा करू शकतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर भविष्यात डॉलर कमकुवत झाला तर भारताचं काय? कारण भारत अजूनही मोठ्या प्रमाणात डॉलर आधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. तेल आयात, आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी गुंतवणूक सर्वत्र डॉलरचं वर्चस्व आहे. म्हणूनच भारतासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. भारताला एकाच वेळी दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली, डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं आणि दुसरी म्हणजे स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करणं. मात्र जगात आता एक वेगळी शर्यत सुरू झाली आहे. केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत. फक्त चीनच नाही, रशिया, तुर्की, पोलंड, सिंगापूर, भारत अनेक देश गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहेत का? कारण जगात अनिश्चितता वाढतीये. युद्ध, निर्बंध, मंदी, डॉलरवरील अविश्वास या सगळ्यामुळे देशांना सुरक्षित मालमत्ता हवी आहे. आणि हजारो वर्षापासून जगात सर्वात सुरक्षित संपत्ती कोणती मानली जात आहे? सोनं. म्हणूनच आज सोन्याच्या किमती सतत वाढताना दिसत आहे. पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते जग अजूनही मोठ्या आर्थिक बदलाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. खरा भूकंप अजून बाकी आहे. कारण जर अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आणखी वाढला, जर तैवानचा मुद्दा पेटला, जर ब्रिक्स देशांनी नवीन चलन आणलं तर जगातील आर्थिक नकाशाच बदलू शकतो. आणि कदाचित म्हणूनच चीन आज इतक्या शांतपणे पण आक्रमकपणे सोनं जमा करतो. कारण युद्ध सुरू झाल्यावर तयारी करायला उशीर होतो. तयारी आधीच करावी लागते आणि चीन नेमकं तेच करतो. पण आता शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सामान्य माणसाने यातून काय शिकायचं? पहिली गोष्ट, जगात आर्थिक बदल खूप वेगाने होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतंही चलन कायमचा राजा नसतं. इतिहासात अनेक साम्राज्य आली गेली, चलन बदलली, पण सोनं हजारो वर्षापासून टिकून आहे. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येक देश स्वतःच्या सुरक्षेसाठी रणनीती आखतो. चीन सोनं खरेदी करतोय म्हणजे उद्या लगेच डॉलर संपेल असं नाही, पण जगात विश्वास बदलायला सुरुवात झाली आहे. आणि अर्थव्यवस्थेत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? विश्वास.
ज्या दिवशी जगाच्या डॉलरवरील विश्वास कमी झाला त्या दिवशी संपूर्ण आर्थिक व्यवस्था हादरू शकते आणि कदाचित म्हणूनच आज चीनचा गोल्ड गेम संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतोय. कारण ही फक्त सोन्याची गोष्ट नाही, ही भविष्यात जगावर कोण राज्य करणार याची लढाई आहे. आणि आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या मते भविष्यात डॉलरचं वर्चस्व कमी होईल का? चीन खरंच जगाची आर्थिक महासत्ता बनेल का? की अमेरिका पुन्हा एकदा सगळ्यांना मागे टाकेल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत, जर भारतातील लोकांनी 1 वर्ष सोने खरेदी करणं बंद केलं तर देशात काय होईल? धन्यवाद.